चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. सुप्रभात. आजचा आपला 81वा दिवस, डे 81. 81व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. पहाड झालेली आहे. वाटचाल सुरू झालेली आहे अगदी आनंदामध्ये. बरं का, खूप सुंदर इथं सेवा होती. आनंद आला थांबायला. मस्त. आता चला पुढचा प्रवास सुरुवात. परतीचा 3रा दिवस. आता असं मोजावं लागेल का? ना, आपण असं अजिबात मोजत नाही. चला तर गडासरी ना, गडासरीला आपण थांबलो होतो रात्री आणि आता पुढं निघालेलो आहोत. तर चला भेटूयात पुढं. आनंद आहे आजच्या दिवसातसुद्धा. मी तुम्हाला पहिलेच कालच म्हटलेलं का आपल्याला कमसे कम 1, 2, 3 दिवस असा हायवेच लागणार आहे. बघू अजून कुठून कसं जायचं आहे ते. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. निघूयात पुढे. आपली मंडळी पण पुढे गेलेली आहेत. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत आणि आपल्याला आजच्या 81व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता स्थानापन्न झालेले आहेत. पण आपल्या मागून बरं का, कळलंच नाही सूर्यनारायण भगवान कधी वरती, कारण की आपण सरळ चालतोय ना. आता सूर्यनारायण भगवान आपल्या मागच्या साईडून उगवतो, मग त्याच्यामुळं ते लक्षात नाही आलं. इतर दिवशी समोरच यायचं ना, म्हणून लक्षात यायचा. असो तरी चला, सूर्यनारायण भगवंताचं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला शुभेच्छा देण्याकरता, ऊर्जा देण्याकरता आलेले आहेत. तर चला मंडळी, आजचाही दिवस फार सुंदर जाणार आहे बरं का. आजसुद्धा आपल्यासोबत जोडून राहा. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण निघालो आहोत गडासरीवरून पुढं 1-4 किलोमीटर आलो का असा रोड जातो आतमध्ये. बंदर, माणिकपूर, सामनापूर, आश्रम, भोजनालय, विश्राम, प्रस्थान सामनापूर से अमरपूर, सहवाल, घुगरी नगर, रामनगर, महाराजापूर, संगम स्नान. आपल्याला जायचं महाराजापूरला डायरेक्ट. बघूया महाराजापूर इथून किती किलोमीटर आहे. एक रोड जातो असा सरळ, हा दिंडोरी होऊन जातो. तर आपल्या दिंडोरीला जायचं नाही आहे, तर आपण ठरवले का इथून जाऊया या साईडून. तर आपली चॉईस आहे. दिंडोरीवरून गेलो तर तुम्हाला थोडा लांब पडतो आणि इथून गेल्यावर आपल्याला जरा कमसे कम 50 ते 100 किलोमीटर शॉर्ट पडतो. चला, नर्मदे हर. किती मोठा पक्षी आहे तो, सुंदर वाटतंय. आणि ह्या रोडनी जो निघालो आपण, सामनापूर रोडनी, हा पूर्ण डोंगरातून आणि जंगलातून आहे, पण रोड आहे बरं का. खूप सुंदर इथं नजारे बघायला भेटणार आहेत आपल्याला, डोंगराला भागाचे सुंदर. चला, नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. काहीतरी फळ भेटले, काय माहिती काय आहे, क्या है क्या, पता नहीं है क्या, समझ नहीं आ रहा. काय माहिती. बड़ा सुंदर लग रहा है. रानटी फळं, काहीतरी जंगली फळं आहेत. मालूम नाही आहे, नाही तो खाते ते आपण. चलो, नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपल्याला भोजन हे काय कांचानगर होतं का? कांचा काय कांचनपूर का? श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण आलो आहोत माणिकपूर येथे आश्रम होता बरं का, पण तो आश्रम झाला आहे बंद. 1-4 दिवस झाले. तर आम्ही चाललेलो पुढं. तेवढ्या त्या दुकानवाल्यांनी आवाज दिला. दुकानमध्ये ती आई होती मैया, ती मैया बोली महाराज जी रुकी है नर्मदे हर, तो भोजन पाके जाइए. बोला आश्रम बंद है. बोला हाँ, तो मैं हम दे देंगे ना, टेंशन क्यों लेते हो, 10 आदमी रहने दो ना, देंगे. तर तिने आपल्याला थांबवले. या तो तिथं घर आहे आणि तो तिथं दुकान आहे. तर असं त्यांनी आपल्याला थांबवलं. बोललं जा घरात मस्तपैकी विश्रांती करा, जेवण झाल्यावर तुम्हाला आवाज देतो. वा, चला, नर्मदे हर. श्री विठ्ठल. आसन लावू, मग बोलू. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. शुभ दुपार. मॅव ना. चला, शुभ दुपार मंडळी.
आपली दुपारची भोजन प्रसाद झालेली आहे आणि खूप सुंदर आराम झालेला होता. तिकडं 2 मुली होत्या, 2 कन्या होत्या, मोठ्या होत्या. काय जेवण वाटत होते महाराज. हाँ। हाँ। बाबा जी नहीं नहीं इतना नहीं खाने का, 1 रोटी 2 रोटी 3 रोटी थोड़ा सा ले लीजिए, जबरदस्ती करता करता थोड़ा सा ले लीजिए, उसने 5-5 रोटी खिला दिया. थोड़ा सा हाँ थोड़ा सा थोड़ा सा बोल के 5 दे चपात्या, दो, 3 रोटी 4 5 चपात्यानंतर मग पुन्हा मग आता वाटलं झालं हा नाही, गरम गरम भात आणला आपण लगेच चावल लाया अंदर से फिर जाके. मग ते इतना सा चावल इतना सा, बस इतना हाँ बस इतना सा लगे एवढा चमचा भरून टाकायचे. 2 कटोरी. अरे बापरे, लय तिने जेवायला घातला अगदी एकदम भावनेने. खरंच खूप सुंदर. तिकडे थांबलेलो होतो, तिकडे आम्ही आनंद आला, तिकडं मस्त झोप पण काढली आपण. आणि बरोबर 2:45ला आपण तिथून निघालो होतो. आणि अजून जास्त नाही 2 किलोमीटर चाललो असो तिथून निघून. आणि तिथं आमची आहे ना पाण्याची बाटली विसरलेली थोडीशी, जास्त पाणी नव्हतं, त्याच्यात अर्धा बाटली पाणी होता. तर तो तिथं वडील बाबा तो पाणी का बॉटल लेके आहे इथनं दूर. हां तेवढ्या लांबून तुमची पाण्याची बाटली राहिली. म्हटलं कशाला एवढं हे करायचं असत्या. तर चला मंडळी, मस्त आजचा सुद्धा आपला दुपारची भोजन प्रसिद्धी झालेली आहे, आनंद आला. त्याला जाऊया पुढं. वास्तविक असा आजचा आश्रम बंद होता. आश्रम बंद असताना त्याच गावात त्या व्यक्तीने आज सेवा केली. पाहिजे तेवढ्या परिक्रमावासी येऊ दे, सेवा करू, काय हरकत नाही. 18 किलोमीटर. चला नर्मदे हर, भेटूयात पुढं. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. या गोमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेला हा गाव अतिशय सुंदर गाव बरं का. गोमती नदी आहे ही. आणि काय गाव आहे, एकदम छोटासा नदी किनाऱ्यावर. नर्मदे हर. हो हो नर्मदे हर. आपण आता आहोत जबलपूर जिल्हा आपल्याला लागलेला आहे. आणि या जबलपूर जिल्ह्यामध्ये खरंच रोड खूप छान आहेत. जेव्हापासून जबलपूर जिल्हा लागला ना तेव्हापासून सुपर रोड आहेत आपल्याला. म्हणजे अमरकंटकपासून ते खालपर्यंत म्हणजे पूर्णच रोड चांगले बनत चालले आहेत. आता हा जबलपूर आहे, हा पण रोड एकदम सुंदर बनवलेला आहे. वाह काय नदी आहे महाराज. नदी नहीं तो मतलब ओंकारेश्वर तो करीब करीब पपई टाईम. झाडावरून ताजा पपई काढून आणले बाबाने. बाबा ला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आता आपल्याला लागलेलं आहे जंगल, एक 3-4 किलोमीटरचा. तर खूप सुंदर असा हा जंगल विभाग आहे बरं का. हा आपल्याला आता 3 ते 4 किलोमीटर असाच घनदाट जंगल. आणि पण रोडवाला इथून रोड गेलेला आहे जंगलातून मस्तपैकी. आणि या जंगलामुळं आपल्याला मस्त सावली लागलेली आहे. आता आतापर्यंत ऊनच चालू होतं. किती ऊन आहे दाखवतो मला. हे बघा बाहेर दिसते का ऊन, हा ऊन. आणि जंगलाची सावली आपल्याला 4 किलोमीटर. चला नर्मदे हर. बाम्बूच्या झाडांचा पाला. बोलो क्या बोलते हो. कितना दूर दिखा रहा. बहुत दूर भैया जी. चलते रहो बस चलते रहो, पूछो ना. वा खूप मस्त वाटतं याच्यावरून चालायचं. रोड बाजूलाच आहे, एक छोटासा शॉर्टकट. तो रोड असं फिरून चाललाय आणि ही पाऊल वाट तिथपर्यंत फक्त. हे बघ भुऱ्या मुंगल्या. गरी नदी परे नकीरा राम भूप पीत थोरी मरण काल गिरी मती हरि
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ए बाबाजी चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण हा घाट उतरलो आणि घाट उतरल्या मस्त एकदम चायची सेवा होती इथं. बाबा लोक चायची सेवा करतात दिवसभर, चाय पाणी इथं आलेल्यांना. आणि हे रस्ते दाखवतात. इथून गेलो तरी समनापूरला पोचू, तिथून गेलो तरी समनापूरलाच पोचू. तो नवीन हायवे आहे, नवीन रोड आहे. काय नाही, अर्धा किलोमीटरचा फरक आहे, पण हा जुना मार्ग आहे गावातला. तर आम्ही विचार केला त्या रोडने जाण्यापेक्षा गावातल्या रोडने जाऊया, म्हणजे काहीतरी बघायला भेटेल. हायवेने जरा काही बघायला भेटणार नाही, म्हणून आम्ही गावातला रोड निवडला. चला इथून जाऊया. 3-3.5 किलोमीटर राहिलेलं आहे. सूर्यनारायण भगवान काय सुंदर दिसतंय, अस्ताला जात आहे बरं का. सूर्यनारायण भगवान आत्ता वाजलेत बघा 5:35. तेव्हा जाऊन वातावरण शांत आहे. 5 वाजेपासून आज वातावरण शांत झालं आहे, नाहीतर 3-4 वाजेपर्यंत वातावरण टाईटच होता. मग 4च्या नंतर थोडा शांत झाला. मग आता एकदमच जरा व्यवस्थित झालेला आहे. आंब्याला काय पहाडा लागला, पहाडा मोहर आलाय आंब्याला. सॉरी पहाडाला पिकला आंबा असा आहे ते, पण याला बोलतात मोहर. मी कशाला सांगू तुम्हाला सर्व माहिती आहे. उगाच बोलशाल मला जास्त ज्ञान झालं तुला, तसं काय नाही, सहज दाखवलं. माँ नर्मदा परिक्रमावासी सेवा अन्नक्षेत्र समनापुर सेक्टर से 2 किलोमीटर आगे काय गुणगुणेश्वर धाम, ग्राम नान, दिंडौरी. चला बघू, पहिले समनापूरला जाऊया आपण. आश्रम व्यवस्थित असेल तर राहूया, नंतर मग पुढं जाऊया. 2 किलोमीटर गुणगुणा. नर्मदे हर मंडळी. पुन्हा एकदा सुंदर सूर्यनारायण भगवानचा नजारा बघा. सनसेट किती सुंदर आहे. जरा अंधार करून बघतो. वा, बघा 2 मुली कशा खेळतात. नर्मदे हर. क्या खेल रहे हैं? चक्री. कैसा खेलते, खेल के दिखाओ, खेल के दिखाओ थोड़ा. अरे इसको मारने का क्या ऐसा? अरे बाप रे. चक्री खेल, चक्री. नर्मदे यार, चक्री खेळ. फुल रस्ता ब्लॉक. गोमैया आलेले आहेत. नर्मदे यार बाबाजी. समनापूरची भाजी मंडई. आपण पोचले आहोत समनापूर. इथंच आपला आश्रम आहे. जाऊया आश्रमामध्ये. बरेच परिक्रमा दिसत आहेत समनापूर येथे. नर्मदे हर. भारी आहे ना पिंपळाचा झाड आणि अतिशय सुंदर. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
रघुपति राजा राम पतित पावन सीताराम। हरे कृष्णा 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 हरे हरे। सीताराम सीताराम सीताराम। राजा राम आए, सीता राम आए, अपने भोजन का जय 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 नर्मदे।